लेले तुम्ही मालंग. मित्रांनो, हा आपला व्हिडिओ ना सलग केला तर खूप मोठा होईल, तर आपण ते त्याच्या पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहे मी, कारण एक संपूर्ण व्हिडिओ पाहायला पण कंटाळा येतो मोठा. तर इथपर्यंत आता जे आहे इथे निसर्ग सौंदर्य असा एक व्हिडिओ बनेल. हे बघा, एक खालापूर स्टेशन प्रारंभ, पोलीस स्टेशन. रस्ता थोडा खराब लागलाय पण आपल्याला. हे बघा, रस्ता खराब आहे. आपण काही पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवू मित्रांनो, कारण कसं एक सलग व्हिडिओ खूप मोठा होईल. मस्त अशी सफर चालली आपली. ते बघा, माळाची मस्त गारठा आहे, हवेत छानसा गारठा. ते बघा, आंब्याचे ना, आंब्याचे मोठमोठे वृक्ष मित्रांनो इथे ना पाहायला मिळतात आपल्याला. आणि फॉरेस्ट गार्डनच्या अंडर असल्यामुळे मला वाटतं वृक्ष दिसत आहेत आपल्याला पाहायला. तेव्हा किती काय मस्त स्टॉप आहे बघा, मस्त असं. बाजूला कुठं वडागावची गाडी गेली सकाळी सकाळी, गाय आणि वासरू. थोडा वृक्ष आहे बघा. रेल्वेतून जाताना असं दिसतंय आपल्याला. काय वाटतं बघ, हा हा, हे बघा मित्रांनो, काय मस्त वाटते बघा. हा हा हा, कोकणचं अनोखं सौंदर्य आहे. सकाळचा मस्त सफरी, केवढा वृक्ष आहेत बघा हे मोठाले. एकदम कोल्हापूर घाटमाथ्यावर आल्यासारखं वाटायला लागले. एवढा गारठा आहे इकडे. तेव्हा नाही, हे बघा जबरदस्त आहे बघा. मी स्पीड ब्रेकर होत आहे, स्टॉप केला कुठचा तरी. हे बघा, छान. आंब्याला मोर कुठे कुठे दिसतंय. रोड सफर पुणे 95 किलोमीटर, खोपोली इथून 21 किलोमीटर आहे मित्रांनो. आणि रस्ता तर एकदम छानच आहे. हा हा, तेव्हा काय मस्त छानसं असेल. झाड वगैरे लावले.
आंब्याचे वृक्ष आहे बघा. आंब्याची केवढी झाडं आहेत बघा मित्रांनो. हे बघा मोर आला आहे बघा. मोर दिसतं आपण. सुधाकर आता चालू झालं. आता लावल्या तेव्हा चालू झालं. हात आता कुठे सूर्य दिसायला लागलाय.
मीरा पाटाची तिथून आपण या NH 66ला म्हणजे मुंबई गोवा यायला टच झाला होता. आपण खोपोली मार्गे गेला होता पण पाली मार्गे. आणि आता आपला नेहमीचाच मुंबई गोवा आहे 66. तर बघूया सफर अजून तरी मस्त दिसतोय रस्ता. पुढे आपल्याला सर्वांना माहिती असेल, बऱ्याच जण व्हिडिओमध्ये बघितला रस्ता पुढे कशेडी घाट वगैरे खूप खराब आहे. आता इथे चांगला दिसतोय रस्ता. हे बघा खूप लवकर आपण पोचू शकतो कोकणात. पण इथे आता कसं आत्ताचा रस्ता चांगला दिसतोय इथे. आता आपण मित्रांनो लवकरच माणगावला पोचू. आणि खूप अंतर वाचतं इकडून मुंबईकडून येताना. म्हणजे बदलापूरला वगैरे जर कोण राहत असेल ना त्या मार्गे जायला बरं आहे. मित्रांनो आता हे ना इंदापूर गेले दिसतं आपल्याला हॉटेल दत्तकृपा. इथे आम्ही थोडा नाश्ता केला. नाश्त्याचा व्हिडिओ काय मी टाकला नाही. वडा उसळ वगैरे घेतलं असं लाईट नाश्ता. पण आताशीच होत आहे 9:30. तर 9:30ला मित्रांनो आम्ही इंदापूरमध्ये आहोत आता. आणि थोडा नाश्ता गाडीत घेतला आहे. मी दाखवतो काय आहे ते थांबा. हॉटेलमध्ये खाऊन गेलेलं टेम्पोची सफर आहे मस्तपैकी. मोठ्या होत्यात छानपैकी. आता गरमागरम अजून वडे घेतले डबल एकदम गरम गरम. हे बघा हे पाव मस्तपैकी. आणि हा इकडे वडापावचं शौकीन काय बघा जरा झूम झाले जास्त. वडापाव शौकीन काय कसं वाटतं सफर कशी आहे. मजा येते काय. आता मस्तपैकी वडापाव हा 2-2 वडापाव हाणेल. हे बघा बाजूला काढून ठेवला नाही. आणि आता इंदापूरात आम्ही असा नाश्ता केला मित्रांनो. आणि आमच्या आता पुढचं सफर चालू झाली पुढची सफर. तर चला आता असा होतच राहिला व्हिडिओ पुढे कंटिन्यू. आणि आपण आता रस्त्याकडे बघूया कसे नाही गाव गेलो. असं आता मस्तपैकी हे बघा. आता तरी रस्ता अजून चांगला आहे. गाड्या अशा चालल्यात मस्त. धुकं आता साफ गेलेलं आहे आणि रस्ता आता सुस्पष्ट असा दिसतोय मित्रांनो. तर इंदापूरमध्ये आपला नाश्ता झाला. आता आपण बघूया किती वाजेपर्यंत पोचतो. घाटात रस्ता खराब असल्यामुळे थोडं स्पीड कमी करावं लागणार आहे. आणि हे बघा इथे वरती एक मस्त मंदिर दिसतं आपलं. हे बघा छानसं मंदिर आहे बघा मस्तपैकी. आणि मी पण आता जरा नाश्ता करणार आहे. तो नाश्ता झाला. ही बा आपली ST गेली लालपरी. बऱ्याच दिवसाने दर्शन झालं STचं. तर आता हे मी पण जरा वडापाव खातो इथे. मग अशा हॉटेलमध्ये आम्ही खाल्लं आहे पण एक वडा उसळ किंवा 2 वडा उसळ खाऊन समाधान झालं नाही. अजून एक वडा उसळ डायरेक्ट नंतर मग दुपारचा लंच घेणार आम्ही. त्याला अजून खूप वेळ आहे कारण आता सध्या 9:30 झाले. आणि हे मस्त असं दिसतंय. हे बघा छान रस्ता आहे बघा एकदम. एक धाबा आहे ओंकार धाबा म्हणून. ओंकार धाबा गेला आहे बघा. हे ते उडपी हॉटेल दिसते बघा मोरिया ढाबा. हे बघा हे मोरिया हॉटेल. पुन्हा एक ST दिसली आपल्याला. हे बघा उडपी हॉटेल गेले. हे बघा पंपाच्या बाजूला आपल्याला दिसते वडापावची गाडी. वडापावची गाडी बघितल्यावर कोणाकोणाची भूक चालवते ना हे कमेंट करून सांगा मला. ते बघा मस्त वडापावची गाडी आहे. आणि ही आपली गाडी आहे बघा. पाठीवर बोजा घेऊन टेम्पोत असतात पण गाडीच्या पाठीवर बोजा आहेत. आणि CNG साठी लाईन लागली. ते CNG गॅसचं असंच असते. CNG साठी आहे ना. CNG साठी केवढी भली मोठी लाईन आहे बघा. पेट्रोल डिझेल गाड्या अजून पण बऱ्या पडतात. मेन स्टेशन आहे. आणि मस्तपैकी आपण आता ते जरा पेट्रोल भरेपर्यंत रेस्ट करणार. बाजूच्या हायवेच्या गाड्या बघा. हे मोरिया हॉटेल मोरिया धाब्याच्या समोरचा पेट्रोल पंप आहे. बाजूला मस्त नारळीचे झाडं वगैरे. पंपावर छानशी सावली आहे.
CNG भरून झाला आहे आणि आपण आता निघालो पंपावरून. मित्रांनो हा CNG भरला आणि आपण आता निघालो. CNG ची लाईन. हा मित्रांनो CNG पेट्रोल पंप आहे. हे इंदापूरचा पुढचा पंप आहे. इंदापूर पुढे गोव्याकडे जाताना डाव्या बाजूला आहे भारत पेट्रोलियमचा पंप आहे. हा एक तुम्हाला इथे CNG मिळू शकतो कधी पण. CNG गाडी असेल तर. बरेच जण विचारत बसतात CNG पंप. आणि बघताय तुम्ही जोरदार वेगात ती घेतली आहे बघा. लाल परी आणि स्पीड बघा. लाल परी गेली. लाल परी पुढे गेली आपल्याला क्रॉस करून. मित्रांनो ही आहे ना मानगाव बाजारपेठ बघा. या बाजूला दाखवतो तुम्हाला शॉप. ते आता मानगाव बाजारपेठेतच आपण दिसते का मानगाव बाजारपेठ. बाजारपेठ दुकानं सगळी दिसतात उघडी. गर्दी थोडी कमी दिसते. हे बघा मोठा आहे बाजारपेठ. हायवेलाच लागून आहे. ह्या बाजूला आतल्या बाजूला पण भरल्या बाजू. आणि एस टी चालू दिसतात तिकडे भरपूर प्रमाणात. ते बघा. तर मित्रांनो मानगाव पनवेल 96 किलोमीटर. ह्या डाव्या बाजूला हरिहरेश्वर 63 किलोमीटर. श्रीवर्धन पाटी लागली होती तिथे बघा. मानगावातून श्रीवर्धन हरिहरेश्वर सगळं त्या लेफ्ट साईडला जातंय. कोण रस्ते भरपूर दिसतात आपल्याला. केवढी मोठाली बाजारपेठ आहे. ही गाडी गेली जबरदस्त स्पीड. आडगाव चौपाटी दिवे आगार 48 किलोमीटर आहे त्या डाव्या बाजूला. आणि मर्सिडीजची छानशी गाडी गेली आणि असं इथून या फाट्याने त्या बाजूला भरपूर दिवे आगार वगैरे पाहायला जायचं असेल माणगावरून जायचं लेफ्ट साईडला. आणि आता नदी दिसते बघा. ब्रिज आहे मस्तपैकी माणगावची नदी आहे बघा. मोठा ब्रिज. मस्तपैकी आपण आता कोकणकडे जातोय. हे बघा नदीच्या पल्ल्याड या बाजूला पण आहे. झाड बाग असलाय मस्त. नक्की कमेंट करून मला सांगा मानगावमधील जर कोण असेल तर. मानगाव बाजारपेठ आम्ही आता पार केली. आता आम्ही चाललो पुढे. बाजारपेठ खूप मोठी आहे मित्रांनो. हे बघा 3 बत्ती नाका सार्वजनिक सभागृह. हे 3 बत्ती नाका आहे तो. 3 बत्ती नाका तळकर आळी. हे तळकर आळी आहे. हे गुलमोहरचं मोठं झाड. आता आपण मानगाव पार करतो. मस्त घर आहे बघा या बाजूला. हे बघा. आणि आता संपूर्ण
बघा केवढा आहे, भला मोठा वृक्ष, आंब्याचा मोहर जळाला आहे. मानगाव ट्रेडर्स, मानगाव स्नॅक्स पॉईंट. आणि इकडे बघा हे पावटा वगैरे असतं ना, तिथे शेती दिसते आपल्याला, पावटा वगैरे त्या बाजूला. हा कोकण रेल्वेचे आपण दिवा सावंतवाडी पॅसेंजरने जाताना किंवा दादर रत्नागिरीमध्ये आपल्याला पावटा बघा, उकडलेला पावटा वगैरे मिळतो, छान लागतो तो. अशी मोठाली बाजारपेठ मिळतो. मित्रांनो हे बघा, या बाजूला कोकण रेल्वेचा ट्रॅक दिसतो, नंतर मार्केट लाईन आली, त्या बाजूने कोकण रेल्वे आहे. ती बघा, बरेच मला वाटतं वर्ष झालं, 1-2 वर्ष तर होत आली रेल्वेने, कोकण रेल्वेने प्रवास केला नाही मित्रांनो. हे बघा बाजूला लाईन कोकण रेल्वेची दिसल्यामुळे रेल्वेच्या आठवणी जागा झाला. कोकण रेल्वेने पण प्रवास करताना खूप मजा येते, निसर्गाचा सगळं निसर्ग पाहता येतो निसर्गाच्या आजूबाजू. कारण कोकण रेल्वे कसं रेल्वे ट्रॅक आहे, पूर्ण डोंगर दऱ्यातून गेले सायद, छान वाटते निसर्ग बघायला. लेडीज गाडी स्पीडमध्ये चालवत होती पण. आणि कोकण रेल्वे हे बघा, इथे क्रॉसिंग दिसते आणि रेल्वे लाईन आपली 7 सोडत नाही बघा. हायवेला समांतर रेल्वे लाईन आहे, NH 66 मुंबई गोवा. पण अजून थंडी आहे मित्रांनो, तेव्हा शेतीची कामं चालू. मित्रांनो आत्ता आपण आलो होता वीर, आणि बाजूला तुम्ही बघताय तिकडे हे बघा वीर स्टेशन आलं आहे. हे वीर स्टेशन, हे बघा कोकण रेल्वेचं वीर स्टेशन दिसते आपल्याला. इथे एक रेल्वे पण थांबलेली दिसते बघा आपल्याला, हे वीर स्थानक. आणि या बाजूला बाजूला असा डोंगर आहे बघ, मोठा वीर स्टेशनच्या समोर. रायगडला वगैरे जायला मित्रांनो इथूनच रस्ता आहे, रायगड वगैरे जायला इथून वीर स्टेशनला उतरतात, इथून वीर आहे. इथून रायगड किल्ला जवळ आहे, काहीतरी 30-1 किलोमीटर अंतर आहे. हे बघा डोंगरच्या बाजूने हा मुंबई गोवा हायवे NH 66. आणि आता आम्ही मित्रांनो 30 मिनिटं झाली आहेत आणि आपण आता ते वीरमध्ये पोचलो आहोत. आणि हायवे बघा आपला मुंबई गोवा हायवे कसा दिसते भन्नाट, बाजूला मस्त डोंगर पर्वत बघा, थोडा तरी मोठा मुंबई गोवा हायवे वीर स्टेशन 10:30. आणि इथे आता रस्त्याचं काम पण जोरात चालू आहे बघा. भारत बेल्स ट्रकचा आवाज भाग असतो, ते 2 मोठी मोठी वाहनं आहेत. टोमॅटो ट्रक आहेत चालू, नक्की का कोण दिसते मस्तपैकी आहे बघा, डोंगर पर्वत रांगा. आणि तो ट्रक अजून वेगाने येतोय, गाडी जरा जास्त आलते. हे टेम्पोच्या मागच्या भागात असताना व्यवस्थित शूटिंग करता येते. मस्त रस्ता एकदम व्यवस्थित आहे मित्रांनो.
तूर बघा या बांधावर ना तुरीची बघा झाडं थोडी मोठी झाली आहेत. हीच तूर ना विकायला आणतात. तुरीच्या शेंगा छान लागतात. मीठ टाकून उकळून घेतलं ना दाणे छान लागतात. आणि भात शेतीची कामं चालू दिसत आहेत. उन्हाळी शेती पाणी एकदम कमी दिसते मित्रांनो. हे बघा मात्र उन्हाळा चालू आहे. लवकरच ना पाणी थोडं कमी दिसते. हायवे बाजूला मस्तपैकी नदी. रांगा बघता वाहनांच्या मोठमोठ्या लोरा आणि बाजूला उंचासा डोंगर. लालपरी गेली. तो तिथून ना मधून एक घाट रस्ता होते दिसते आपल्याला तो. समोर त्या डोंगरात ना लेणी दिसतात. यांना कुठची लेणी म्हणतात त्या मला आयडिया नाही. त्या डोंगरामध्ये ना लेणी कोरलेली आहे. दिसतात बघा लहानशी अशी लेणी आहेत. नुकताच आपण आता महाड पार केलंय. महाडच्या पुढे होतो आपण आता. आणि हा ब्रिज आहे. नदीवरील ब्रिज. डाव्या बाजूला जो रोड गेलाय ना तो भोर मंडणगड आणि समोर सरळ महाड. ब्रिजच्या पलीकडे आहे तो महाड. मस्त रस्ता रुंद आहे. छानसा रस्ता. या बाजूला बघायचं मुंबई गोवा हायवे. त्याला सुपरफास्ट आहे इथपर्यंत तरी मस्त दिसतंय बघा. हायवे झूम करून दाखवतो. त्याच्या बाजूला छानसा डोंगर. केवढा रुंदासा हायवे आहे.
पुढे बघूया आपण. कशेडी घाट खूप रस्ता खराब आहे. इथपर्यंत तर खूप चांगला आहे. हे बघ असं गाडीला व्यवस्थित स्पीड लावता येतो इथे मित्रांनो. नॉनस्टॉप स्पीड. समोरची गाडी बघा किती वेगाने चालते. छान वाटतं मस्त एकदम सुपर फास्ट आहे आणि बाजूला आहे आतमधले गाव दिसतात बघा. पण मित्रांनो आहोत आता महाडच्या पुढे. महाड नुकतंच गेलंय. गाडीनं आता वेग धरलाय. गणेश मंदिर आहे बघा गणेशवाडीतलं. इकडे या बाजूला जायला रस्ता आहे. मस्त बघा मित्रांनो जबरदस्त आहे बघा मुंबई गोवा. जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. एकदम सरळ लांबपर्यंत दिसतंय बघा. गाडी जरा आता वेग धरल्यामुळे जास्त हलते आणि गावातले मंदिरांचे हे दिसतात बघा. मंदिरांच्या कळसावर लावले झेंडे आणि बाजूला हवाढव्य असा महामार्ग आहे बघा मुंबई गोवा. NH-66 आणि काम करणारा जोरात चालू आहे. किती छान दिसते बघा बघा मुंबई गोवा. वाडी दिसते बघा तिकडे. सुंदर अशी वाडी आहे.